नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम ही संस्था कोठे आहे? मुंबई येथे आहे। पुढचा प्रश्न, खार जमीन संशोधन संस्था कोठे आहे? पनवेल येथे आहे। पुढचा प्रश्न, पश्चिम खानदेश म्हणजेच आताचा कोणता जिल्हा? धुळे जिल्हा। पश्चिम खानदेश म्हणजे सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या जिल्ह्यांशी संबंधित आहे? नंदुरबार जिल्ह्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या नदीच्या खोऱ्यात नंदुरबार जिल्हा वसला आहे? तापी नदीच्या खोऱ्यात। पुढचा प्रश्न, भुसावळ हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, जळगाव जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो? धुळे कलकत्ता लोहमार्ग जातो। नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी प्रमाण किती टक्के आहे? 50% आदिवासी प्रमाण हे नंदुरबार जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? सुरत नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो। संगमनेर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? प्रवरा या नदीकाठी संगमनेर शहर वसले आहे। पुढचा प्रश्न, जळगाव जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसला आहे? तापी नदीच्या खोऱ्यात। पुढचा प्रश्न, अहमदनगर जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसला आहे? गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसला आहे। पुढचा प्रश्न, निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलेले आहे? अहमदनगर जिल्ह्यात निळवंडे धरण बांधलेले आहे। पुढचा प्रश्न, भंडारदरा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो? 55 सेंटीमीटर पडतो। पुढचा प्रश्न, केळीसाठी कोणत्या जिल्हा प्रसिद्ध आहे? जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे? जळगाव येथे आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 किमी महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे। 3,07,713 किलोमीटर। पुढचा प्रश्न, राजापूरची खाडी कोणत्या नदीवर आहे? राजापूरची खाडी ही कुंडलिका नदीवर आहे। पुढचा प्रश्न, अग्रणी नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते? अथनी या ठिकाणी मिळते। महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सिंह संस्था कुंभमेळा भरतो? नाशिक या ठिकाणी सिंह संस्था कुंभमेळा भरतो। पुढचा प्रश्न, घोडप किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात आहे। चिखलदरा शिखराची उंची किती आहे? 1115 मीटर आहे। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 कोणत्या शहरांना जोडतो? मुंबई दिल्ली या दोन शहरांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 जोडतो। पुढचा प्रश्न, आटपाडी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते। पुढचा प्रश्न, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, कमला या काव्याची रचना वीर सावरकरांनी कोठे असताना केली होती? अंदमान या ठिकाणी असताना कमला या काव्याची रचना वीर सावरकर यांनी केली होती। पुढचा प्रश्न, येसाजी कंक या नावाने कोणत्या जलाशयास ओळखले जाते? भाटघर या जलाशयास येसाजी कंक या नावाने ओळखले जाते। लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात आहे। धन्यवाद मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।